Hello everyone. Today we are going to solve the second problem on process costing of equivalent production in the subject of Advanced Cost Accounting MCOM Semester 3. Problem number 2. हा प्रॉब्लेम आपण आता रीड करूया आणि हा प्रॉब्लेम आता आपण सोडवणार आहोत. The following details relate to a process in factory. हा आयटम कॉलम आहे. परसेंटेज डिग्री कंप्लीशन, नंबर ऑफ युनिट अँड कॉस्ट रुपीजचा कॉलम आहे. आपण आता प्रॉब्लेम रीड करूया. ओपनिंग वर्क इन प्रोग्रेसेस, नंबर ऑफ युनिट 300, कॉस्ट रुपीज 12,300 रुपीज. मटेरियल 50%, लेबर 80%, ओव्हरहेड्स 80%. देन transfer from previous process 100%, number of unit 3,800 and cost rupees 1,36,800. Then process material added, cost rupees दिलेली आहे. मटेरियलचे आहे 7,900, डायरेक्ट वेजेस 37,400, overheads 14,960. Then transfer to next process 100%, number of unit 3,500, closing work in progresses, material percentage आहेत 100%, labor 80%, overhead 80%. Then prepare first process cost account for the intermediary processes, second statement of equivalent unit on FIFO basis, and third statement of distribution of cost on the basis of equivalent unit. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपण आता रीड केलेला आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. सेम प्रॉब्लेम नंबर 1 जसा आपण सोडवलेला आहे त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि प्रोसेस अकाउंट, हे 4 आपल्याला अकाउंट या ठिकाणी ओपन करायचे आहेत. ते आपण करूया. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. इथे मी स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन तयार केलेला आहे. त्यानंतरची स्टेप स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि या ठिकाणी लास्ट स्टेप प्रोसेस अकाउंट, जी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असते. प्रोसेस अकाउंट आपल्या टॉपिकचंच नाव आहे ते. हे 4 अकाउंट्स आपल्याला तयार करावेच लागतात. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये या अमाऊंट आपल्याला काढाव्या लागतात आणि त्याच अमाऊंट पुढील 3 स्टेपमध्ये आपल्याला यूज कराव्या लागतात, घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे या फर्स्ट स्टेपमध्ये पूर्ण अमाऊंट व्यवस्थित आणि योग्य आल्या पाहिजेत याची काळजी घ्यावी लागते. आपण आता सुरुवात करूया. फर्स्ट स्टेप स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. त्याच्यामध्ये कॉलम व्यवस्थित पहा. इनपुट कॉलम घेतलेला आहे आपण. त्यानंतर आउटपुट कॉलम आहे. आउटपुट कॉलमचे युनिट या ठिकाणी तो कॉलम आहे. मटेरियल फर्स्ट, त्याचे 2 कॉलम केलेले आहेत आपण. त्यानंतर मटेरियल सेकंड, त्याचे पण अशा प्रकारे 2 कॉलम केलेले आहेत. लेबर आणि अँड ओव्हरहेड्स, या ठिकाणी आपण लेबरचा वेगळा आणि ओव्हरहेड्सचा वेगळा कॉलम करू शकतो. पण या ठिकाणी जर दोन्हीची अमाऊंट एकसारखीच असेल, पर्सेंटेज एकसारखेच असतील, तर आपण या ठिकाणी एकच कॉलम करू शकतो. त्याच्यामुळे आपले कॉलम वाचतात आणि आपल्या अमाऊंट व्यवस्थित भरल्या जाऊ शकतात. मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे कॉलम सुरुवातीचे तयार केलेले आहेत. आपण आता पाहूया. प्रॉब्लेम हा शेजारीचा आहे. आपण अमाऊंट कशा आणि कुठून घेतलेल्या आहेत
ते पाहणार आहोत. फ्रॉम प्रोसेस 1 308,000 इनपुट युनिट्समध्ये पाहूया. ट्रान्सफर फ्रॉम प्रिव्हियस प्रोसेस या ठिकाणी आपण प्रिव्हियस प्रोसेस म्हणजे मागची प्रोसेस या ठिकाणून आपण ही अमाऊंट घेतलेली आहे 3,800. ओके, ही आपण 100% अमाऊंट घेतलेली आहे. ती अमाऊंट या ठिकाणी आपण मेन्शन केलेली आहे. पुढे त्या अमाऊंटचं आपल्याला काहीही या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्या कॉलममध्ये आपण डॅश केलेला आहे. त्यानंतर ओपनिंग स्टॉक जो आहे आपला फर्स्ट लाईनला दिलेला आहे. ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस नंबर ऑफ युनिट या ठिकाणी 300 दिलेले आहेत, 300 ते आपण घेतलेले आहेत. ओपनिंग स्टॉक 300. ओपनिंग स्टॉक या ठिकाणी आउटपुटसुद्धा 300च आहे. मटेरियल फर्स्टमध्ये त्याचं काहीही दिलेलं नाही आहे कारण ते 100% आहेत. सेकंड मटेरियलचे आपल्याला दिलेले आहेत 50%. ओके, या ठिकाणी 50% आहेत म्हणून आपण या ठिकाणी मटेरियल सेकंड इक्विव्हॅलंट युनिट आलेले आहेत आणि या ठिकाणी पर्सेंटेज 50%. ₹300 वरती आपल्याला 50% करायचे आहेत. 150 युनिट्स या ठिकाणी आलेले आहेत, ते आपण तिथे मेन्शन केलेले आहेत. पुढे पाहूया लेबर अँड ओव्हरहेड्स. पर्सेंटेज 20%, इक्विव्हॅलंट युनिट्स 60 आलेले आहेत. हे 20 कसे आले ते पाहूया. हे जे 20 आहेत ते लेबर आणि ओव्हरहेड दोन्हीसाठी एकत्रितपणे वापरलेले आहेत. या ठिकाणी लेबरची पर्सेंटेज आहेत 80% आणि ओव्हरहेडचे सुद्धा 80%. हे डिग्री ऑफ कम्प्लिशनचे आहेत म्हणजे हे पूर्ण झालेले आहेत 80%. आणि जर 80% कंप्लीट झाले तर राहिले किती 20%. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 20% घेतलेले आहेत. 20% म्हणून 300 वरती 20% अमाऊंट आली ₹60 किंवा 60 युनिट. इथे आपण इक्विव्हॅलंट युनिट घेतोय, 60 युनिट आलेले आहेत. इथपर्यंत लक्षात आलं ह्या 2 स्टेप. आता पुढची स्टेप करूया आपण. पुन्हा एकदा पाहूया. ओपनिंग स्टॉक, आपण ओपनिंग स्टॉक घेतलेले आहेत 300 या ठिकाणाहून. नंबर ऑफ युनिट ते आपण इथे घेतलेले आहेत. ओपनिंग स्टॉक, आउटपुट आणि युनिट 300. त्यानंतर आपल्याला मटेरियल 2ला 50% आणि लेबर अँड ओव्हरहेड्स त्याचे 20% घेतलेले आहेत कारण की या ठिकाणी 50% कंप्लीट झालेत, 50% राहिलेले आहेत. आणि लेबर अँड ओव्हरहेड्समध्ये सुद्धा 80% कंप्लीट झालेले आहेत, 20% राहिलेले आहेत. ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत 20%. दोन्हीचे मिळून आपण 20% घेतलेले आहेत. आणि 300 वरती 20% चार्ज करून 60 युनिट्स आहेत. हे दोन्हीला आपण मिळून या ठिकाणी घेतलेले आहेत कारण दोन्हीचे किती आहेत 60 युनिट. इक्विव्हॅलंट युनिट 60 आहेत. नेक्स्ट स्टेप पाहूया. फिनिश्ड प्रोडक्शन, कंप्लीट झालेलं प्रोडक्शन किती आहे ते पाहूया आपण. आता या ठिकाणी पहा, फिनिश प्रोडक्ट कसं ओळखायचं, काय करायचं त्यासाठी या ठिकाणी आपण 3,200 दिलेले आहेत, लिहिलेले आहेत. मग कसं करणार आपण ते आपण पाहूया. या ठिकाणी पाहूया फिनिश्ड प्रोडक्शन 3,200. प्रॉब्लेममध्ये पाहूया आपण. ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 100%. 3,200 हे 100% कंप्लीट झालेले आहेत आणि यामध्ये आपले 300 नंबर ऑफ युनिट 300 काय झालेले आहेत आपले ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यामुळे 3,200तून 3,500मधून 300 राहिले, 300 गेले. 3,200 ही फिनिश्ड प्रोडक्शनची अमाऊंट आलेली आहे. हे आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती 100% कंप्लीट झालेली असल्यामुळे आपण 100% प्रत्येक कॉलममध्ये ती या पद्धतीने घेतलेली आहे. लेबर अँड ओव्हरहेड्सवरती 100%, 3,200. मटेरियल सेकंडवरती 100%, 3,200. अँड मटेरियल फर्स्टवरती 100%, 3,200. अशा पद्धतीने घेतलेलं आहे फिनिश्ड प्रोडक्शन 3,200. ओके,
त्यानंतर क्लोजिंग VIP 600 रुपये आलेले आहेत. 3800 ही जी आपली प्रोसेस 1ची युनिट आहे त्याच्यातून हे फिनिश युनिट मायनस केलेले आहे 3200 म्हणून आपली, आणि राहिलेली अमाऊंट आहे, राहिलेले युनिट आहेत क्लोजिंग VIP 600. हे 100% आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक कॉलममध्ये 100%, 600वरती 100%, 600, पुन्हा या ठिकाणी 100% आहेत 600, आणि या ठिकाणी आपले 80% आलेले आहेत. या ठिकाणी पाहूया 100% कंप्लीट होते म्हणून आपण मटेरियल 100% घेतलेले आहेत, आणि लेबर आणि ओव्हरहेड हे 80% कंप्लीट आहेत म्हणून आपण या ठिकाणी दोन्हीही 80% घेतलेले आहेत. 600वरती 80%, 480 हे युनिट्स आहेत ते आपण लेबर आणि ओव्हरहेड्स या कॉलममध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर इनपुट युनिटची टोटल या ठिकाणी केलेली आहे, आणि आउटपुट युनिटची टोटल, ह्या दोन्हीही टोटल एकसारखेच येतात. मटेरियल फर्स्टची टोटल या ठिकाणी आहे, मटेरियल सेकंडची टोटल, लेबर अँड ओव्हरहेडची टोटल या ठिकाणी आपण केलेली आहे, आणि ही पहिली स्टेप आपली अशा प्रकारे कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप पाहूया. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, त्याचे कॉलम आहेत एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, कॉस्ट रुपीज, इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, कॉस्ट पर युनिट. या ठिकाणी हा एक्स्ट्रा झालेला कॉलम आहे. मटेरियल फर्स्ट, त्याची अमाऊंट किती दिलेली आहे पाहूया. ट्रान्सफर टू प्रिव्हियस प्रोसेस, याची अमाऊंट कॉस्ट ऑफ रुपीज 1,36,800 ते आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे आपलं, या ठिकाणी पहा मटेरियल फर्स्टचं या ठिकाणी आलेलं आहे 3,800 ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि कॉस्ट पर युनिट काढण्यासाठी आपण भागाकार करतो. कॉस्ट रुपीज भागिले इक्विव्हॅलंट प्रोडक्शन 1,36,800 भागिले 3,800 याचा भागाकार करून आपल्याला 36 रुपये प्रत्येक कॉस्टची अमाऊंट या ठिकाणी आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने मटेरियल सेकंड 7,900 कुठून घेतलेले आहेत हे या ठिकाणी पहा. प्रोसेस मटेरियल ॲडेड, हे ॲडेड केलेलं मटेरियल आहे, सेकंड मटेरियल आहे, त्याची आपल्याला अमाऊंट या ठिकाणी आपण घेतलेली आहे 7,900. आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शनची अमाऊंट या ठिकाणी आहे मटेरियल सेकंडची आलेली आहे 3,950, ते आपण अशी घेतलेली आहे 3,950, आणि दोन्हीचा भागाकार करून आपल्याला 2 रुपये अशी प्रत्येक कॉस्टची अमाऊंट 2 रुपये अशी आलेली आहे. त्यानंतर लेबरची अमाऊंट पाहूया किती आहे. या ठिकाणी पहा डायरेक्ट वेजेस म्हणजेच लेबर 37,400 ही अमाऊंट आहे. आणि लेबरची अमाऊंट पाहूया किती आली आपली 3,740 अशी अमाऊंट आलेली आहे. 37,400 भागिले 3,740 केल्यानंतर आपल्याला 10 रुपये प्रत्येक कॉस्टला येत आहे. प्रत्येक युनिटची कॉस्ट 10 रुपये अशी येत आहे. ओव्हरहेडची अमाऊंट पाहूया प्रॉब्लेममध्ये. या ठिकाणी पहा ओव्हरहेडची अमाऊंट आहे 14,960 ते आपण घेतलेली आहे. ओव्हरहेडची 14,960, आणि सेम तीच अमाऊंट आहे लेबर अँड ओव्हरहेड आपण एकाच कॉलममध्ये घेतलेले आहेत. लेबरची पण एवढीच अमाऊंट आहे आणि ओव्हरहेडची सुद्धा एवढीच अमाऊंट आहे 3,740. दोन्हीचा भागाकार केल्यानंतर 4 रुपये प्रत्येक कॉस्टसाठी येतात, ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि कॉस्ट पर युनिटची टोटल केलेली आहे 52 रुपये. ओके, ही आपली सेकंड स्टेप स्टेटमेंट ऑफ कॉस्ट कंप्लीट झाली आहे. आता पुढे पाहूया. पुढची स्टेप स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. पर्टिक्युलर प्रोडक्शन या ठिकाणी आहेत.
एलिमेंट्स ऑफ कॉस्ट हे मी कॉलम वाचते. कॉस्ट पर युनिट, इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, कॉस्ट पर युनिट आणि टोटल. ह्या तिन्हीची चारीची अमाऊंट आपण आधीच्या 2 स्टेपमध्ये काढून घेतलेली आहे. त्याच या ठिकाणी आपल्याला परत घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपल्याला फक्त ओपनिंग स्टॉक आणि फिनिश प्रोडक्शन आणि क्लोजिंग VIP घ्यायचं आहे. कारण या प्रॉब्लेममध्ये नॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल लॉस नाही आहे दिलेला, कारण झालेला नाही आहे तो, म्हणून या ठिकाणी आपण तो मेन्शन केलेला नाही आहे. आता ओपनिंग स्टॉक पाहूया. मटेरियल 1, मटेरियल 2, लेबर अँड ओव्हरहेड्स. आता या ठिकाणी कॉस्ट पर युनिट किती आलेले आहेत आणि हे आपण कुठून घेतलेले आहेत ते पाहूया. या ठिकाणी पहा, कॉस्ट पर युनिट मटेरियल 1 36 रुपये, मटेरियल 2 2 रुपये, लेबर 10 रुपये आणि ओव्हरहेड 4 रुपये. ते सेम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शनची अमाऊंट कुठून घेतलेली आहे तर ती स्टेप नंबर 1 मधून घेतलेली आहे आपण. या ठिकाणी मटेरियल 1ची अमाऊंट नाही आहे. मटेरियल सेकंडची आहे 150 रुपये आणि लेबरची 60 रुपये आणि ओव्हरहेडची सुद्धा 60 रुपये. ती सेम आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मटेरियल 2ची 150, मटेरियल लेबरची 60 रुपये आणि ओव्हरहेडची सुद्धा 60 रुपये. आणि कॉस्ट ऑफ आलेली आहे याची दोन्हीचा गुणाकार करायचा आहे, तो आपण केलेला आहे. अशी अमाऊंट आलेली आहे आणि या तिन्हीच्या टोटल आपण टोटल कॉलममध्ये घेतलेली आहे. पुढे पाहूया फिनिश्ड प्रोडक्शन. कंप्लीट झालेलं प्रोडक्शन आपले किती आहे 52 युनिट आहेत, 52. आणि आपले या ठिकाणी पहा फिनिश प्रोडक्शन आहेत किती 3200. ह्या दोन्हीचा गुणाकार करून आपली टोटल आलेली आहे 1,66,400. त्यानंतर क्लोजिंग VIP मटेरियल 1, मटेरियल 2, लेबर अँड ओव्हरहेड्स. कॉस्ट पर युनिट याची सेम आपण घेतलेली आहे. मटेरियल 1ची आलेली आहे 52 रुपये. त्यानंतर खाली ती आपण घेतलेली आहे. या ठिकाणी क्लोजिंग VIP पाहूया. मटेरियल 1ची आहे 36 रुपये, मटेरियल 2ची 2 रुपये, लेबरची 10 रुपये आणि ओव्हरहेडची 4 रुपये. ते आपण सेम इथल्या अमाऊंट या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि क्लोजिंग VIP इक्विव्हॅलंट प्रोडक्शन वेगळे आहेत, ते या ठिकाणी पाहूया. स्टेप 1 मधून आपण घेतलेले आहेत. मटेरियल 1 600, मटेरियल 2 600 आणि लेबर्स 480 आणि ओव्हरहेड्स 480. या ठिकाणी 600, लेबर 480 आणि ओव्हरहेड 480 असे घेतलेले आहेत आपण स्टेप नंबर 1 मधून. या दोन्हीचा गुणाकार इथे केलेला आहे. लेबर 2 या दोन्हीचा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे. यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार करून यांची टोटल आपण टोटल कॉस्टमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर टोटल कॉलममध्ये जी टोटल आलेली आहे त्यांची टोटल आपण ग्रँड टोटल या ठिकाणी केलेली आहे 1,97,060 अशी आपली टोटल आलेली आहे. ही आपली तिसरी पायरी होती, 3rd स्टेप. आता 4th स्टेप प्रोसेस अकाउंट. ती प्रोसेस अकाउंट आपण लास्ट स्टेप आहे 4th स्टेप, ती आपण कशी करायची ते पाहूया. युनिट, रुपीज, युनिट अँड रुपीज अशा प्रकारे हे कॉलम तयार करून घेतलेले आहेत. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आपला बॅलन्स आहे 300 रुपये, तो आपण घेतलेला आहे. आणि कॉस्ट रुपीज 12,300 तो या ठिकाणी घेतलेला आहे. प्रोसेस 1 3,800 आणि या ठिकाणी पहा 3,800 प्रोसेस 1 प्रिव्हियस इयर प्रोसेस म्हणजेच प्रोसेस 1. युनिट कॉस्ट 3,800 आणि कॉस्ट 1,36,800 ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. टू मटेरियल, टू लेबर अँड टू ओव्हरहेडची अमाऊंट आपण या ठिकाणाहून घेतलेली आहे. वेजेस, ओव्हरहेड अँड मटेरियल 7,900, 37,400, 14,960 ही सेम आपण अमाऊंट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. पुढच्या कॉलममध्ये बाय प्रोसेस 3rd 3,500 ही अमाऊंट आपण 3rd प्रोसेसला पाठवलेली आहे. या ठिकाणी पहा ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस अशी आपण अमाऊंट पाठवलेली आहे. आणि याची आपली आलेली आहे टोटल, ती या ठिकाणी लिहिलेली आपण. पुढे रुपीज कॉलममध्ये बाय वर्क इन प्रोसेस ब्रॉड डाऊन या दोन्हीची टोटल केलेली आहे.
टोटल केल्यानंतर जो हा फरक आलेला आहे तो आपण या ठिकाणी ब्रॉट डाऊन केलेला आहे, मेन्शन केलेला आहे. आणि हा प्रॉब्लेम आपल्या या ठिकाणी प्रोसेस अकाउंटसोबतच कंप्लीट झालेला आहे. हा आपला प्रॉब्लेम साधारण अशा प्रकारे दिसणार आहे. हे 4 अकाउंट ओपन करायचे असतात. त्याचबरोबर हा प्रॉब्लेम अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम आहे. पहिली स्टेप स्टेटमेंट ऑफ इक्विवॅलंट प्रोडक्शन, दुसरी स्टेप स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, तिसरी स्टेप स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन अँड लास्ट स्टेप प्रोसेस अकाउंट. या ठिकाणी आपण हे 4ही अकाउंट कंप्लीट केलेले आहेत आणि आपला प्रॉब्लेम या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे.